हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण TCS आणि IBPSने 2022 ते 2023 म्हणजे 2023 या वर्षामध्ये जेवढे परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न होते ते प्रश्न आपण इथे घेणार आहे. त्यामुळे हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, कारण हे प्रश्न सातत्याने रिपीट होत आहेत मित्रांनो. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? पहा मित्रांनो, राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिलेल्या आहेत. ओके, गोविंदाग्रज या नावाने. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 गोविंदाग्रज. गोविंदाग्रज गाव राम गणेश गडकरी. आता पहा ऑप्शनमध्ये अनिल. अनिल या नावाने कोणी लिहिलंय? तर आत्माराम रावजी देशपांडे यांनी अनिल नावाने कविता लिहिलेल्या आहेत. त्यानंतर केशवसूत. केशवसूत या नावाने कोणी लिखाण केलेलं आहे? कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांनी केशवसूत या नावाने लिखाण केलेले. आणि बालकवी. बालकवी तर पहा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या नावाने लिखाण केलेले. कोणी? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या नावाने लिखाण केलेले. ओके, पुढे पाहूया. धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पहा मित्रांनो, धवलकीर्ती हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कर्मधारय. पहा, कर्मधारय समास म्हणजे काय? तर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात, हे लक्षात ठेवा, आणि दुसरे पद महत्वाचे असते. ओके, पुढे पाहूया. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगायचे. पहा आता कर्म. कर्म कसं शोधणार? तर कर्ता म्हणजे क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असतं. ओके, मग इथे पहा, उभी करण्याची क्रिया कोण भोगते? उभी करण्याची क्रिया कोण सोसते? तर ती सोसते गाडी. ओके, मग या प्रश्नामधील या वाक्यातील कर्म काय असेल? तर ते असेल गाडी. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गाडी. समोरचा प्रश्न, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? पहा, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला. आता उद्गारवाचक वाक्य आपल्याला सांगायचं तर कोणत्याही उद्गारवाचक वाक्यात शेवट काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतं. मग या 4 पर्यायांमध्ये शेवटी कोणत्या वाक्यात उद्गार चिन्ह आहे? तर ते आहेत चौथ्या वाक्यात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 किती चांगला खेळला आज भारतीय संघ. ओके, चला पुढे पाहूया. आता उद्गारवाचक म्हणजे काय? तर आपल्या मनातील भाव प्रकट करण्यासाठी उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात, हे लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगायचे. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप आहे आसू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आसू. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आसरा आणि आस. काय? पहा, आसरा आणि आस. आसरा, आस आणि आज्ञा यांचं वचनात बदल होत नाही. ओके, पुढे पाहूया. उद्या मी यावेळी घरी जेवत असेन वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काय? उद्या मी यावेळी घरी जेवत असेन. पहा, जेवण्याची क्रिया भविष्यात चालू असल्याचे आपल्याला इथं दिसून येते. पहा, भविष्यात जेवण्याची क्रिया चालू आहे असं दिसतंय, म्हणजेच अपूर्ण क्रिया. मग हा काळ कोणता असेल? हा काळ असेल अपूर्ण भविष्यकाळ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळ. समोरचा प्रश्न, कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा मित्रांनो, कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकीर्ती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अपकीर्ती. ओके, आता कीर्ती चा विरुद्धार्थी शब्द झाला अपकीर्ती. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, अज्ञानीचा विरुद्धार्थी शब्द आहे ज्ञानी. अर्थपूर्णचा विरुद्धार्थी शब्द आहे अर्थहीन. आणि अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द आहे आस्था. ओके, पुढे पाहूया. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पुरोगामी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पुरोगामी. आता पहा ऑप्शनमध्ये पहा, चिरकालीनचा विरुद्धार्थी शब्द आहे क्षणभंगूर. ओके, त्यानंतर अनुयायी. अनुयायीचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढारी. आणि देशद्रोही. देशद्रोहीचा विरुद्धार्थी शब्द आहे देशभक्त. ओके,
देशद्रोहीचा विरुद्धार्थी शब्द आहे देशभक्त. समोरचा प्रश्न, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, उदारता आणि शौर्य ही भाववाचक नाम आहेत मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उदारता आणि शौर्य. पहा, भाववाचक नाम काय, तर ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. आता त्याची उदाहरणे पहा काय आहेत, धैर्य, कीर्ती, शौर्य, उदारता, वात्सल्य, चांगुलपणा ही त्याची काही उदाहरणे आहेत. ओके, पुढे पाहूया. पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पहा मित्रांनो, रावा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोपट, म्हणजे पोपटालाच रावा म्हणतात. ओके, मग पहा पोपटाला काय काय म्हणतात, अजून पोपटाला रावा बोलतात, शुक बोलतात, राघू आपण ऐकलंय. आता पल्लव म्हणजे काय, तर ते असतं पान असतं. ओके, मग पहा आता आपल्याला विचारलंय समानार्थी नसलेला शब्द, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पल्लव. पल्लवचा समानार्थी शब्द आहे पान, पर्णपत्र आणि रावाचे समानार्थी शब्द आहेत शुक, राघू, पोपट. ओके, पुढे पाहूया. सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. पहा, सभेत पत्रके वाटली गेली काय, तर या सभेत यामध्ये या वाक्यात आपल्याला कर्ता स्पष्ट नाहीये, बरोबर. आणि जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान केलेलं असतं तेव्हा काय असतं, तर तो असतो कर्मकर्तरी प्रयोग. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कर्मकर्तरी प्रयोग. समोरचा प्रश्न, त्यांनी कंसात आहे भाऊजाईला पत्रातून सर्व वृत्त कळविले. कंसातील शब्दाचे पुल्लिंगी रूप पहा, भाऊजाईचं पुल्लिंग रूप असेल भावाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भावाला. आता ऑप्शन मध्ये पहा, नवऱ्यालाचं स्त्रीलिंग रूप काय असेल, बायकोला असेल. ओके, त्यानंतर सासऱ्यालाचं स्त्रीलिंगी रूप काय असेल, तर ते असेल सासूला. ओके, पुढे पाहूया. खारीकचे अनेक वचन कोणते. पहा, खारीकचं अनेक वचन काय करता येईल, तर ते असतं खारका. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खारका. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन करायचं असेल तर ते आपण आकारांत करतो आणि काही अपवाद आहेत ते इकारांत होतात. म्हणजे पहा, तारीख तारका होतात, खारीक खारका होतात आणि खारे ती खारी होते. ओके, पुढे पाहूया. आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. आईने आपल्या बाळाला निजविले वाक्यातील क्रियापद काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. मग अर्थ पूर्ण करणारे क्रियावाचक शब्द कोणता इथं, ते आहे निजवले. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 निजवले. समोरचा प्रश्न, आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द कोणता यामध्ये, तर तो आहे आमंत्रित. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आमंत्रित. आता ऑप्शन मध्ये पहा, अगम्य त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गम्य. अनाहूत, अपरिमितचा विरुद्धार्थी शब्द आहे परिमित. ओके, पुढे पाहूया. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे. पहा मित्रांनो, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे ते आपल्याला सांगायचं, तर तो आहे कुसुमाग्रजांचा. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज. आता ऑप्शन मध्ये देखील पाहूया. पहा, सुरेश भटांचा काव्यसंग्रह आहे रूपगंधा, त्याचबरोबर झंझावात देखील. त्यानंतर ऑप्शन मध्ये बाब बोरकर हा बाळकृष्ण भगवंत बोरकर काय, बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा चित्रवाणी, दूधसागर, कांचन संध्या आणि अनुसागिणा हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. आणि बा.सी. मर्ढेकर पहा, बा.सी. मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर. ओके, बाळ सीताराम मर्ढेकर यांचे काव्यसंग्रह आहेत शिशिरागम, काही कविता, आणखीन काही कविता. ओके, पुढे पाहूया. आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर तो आहे आसरा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आसरा. ओके, त्याचबरोबर आडोसा, आधार, धारा इत्यादी देखील आहेत शब्द. त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया. आश्रमच्या समानार्थी शब्द काय, कुटी, स्तर, विहार, मठ.
त्यानंतर चौकशीचे समानार्थी शब्द काय आहे? पडताळा, पाहणे, शोध, तपास. आणि बिऱ्हाड, बिऱ्हाडाचा समानार्थी शब्द आहे कुटुंब. ओके, पुढे पाहूया. मोहऱ्याचे एक वचन शोधा. मोहरा, मोहऱ्याचे एक वचन आहे मोहरी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मोहरी. इकारा स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते, हे लक्षात ठेवायचे. आणि पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही, हे देखील लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे पाहूया. राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखायचा आहे. पहा मित्रांनो, राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग काय आहे? तर हा आहे कर्मकर्तरी प्रयोग. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कर्मकर्तरी प्रयोग. पहा, या प्रयोगात काय असतं तर कर्त्याला कडून हा प्रत्यय लावून इंग्रजी वाक्यासारखी रचना केलेली जाते, तेव्हा हा कर्मकर्तरी प्रयोग असतो. ओके, आणि कर्मकर्तरी प्रयोगालाच काय म्हणतात तर नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा, कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ओके, पुढे पाहूया. त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती. या वाक्यातील विशेषणे शोधायची आहेत. विशेषणे आपण सांगितले, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि आता या वाक्यामध्ये हिरव्यागार, रंगीत, सुगंधी ही विशेषणे आहेत. ओके, ही विशेष माहिती सांगतायत. ओके, नामाबद्दल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हिरव्यागार, रंगीत, सुगंधी. समोरचा प्रश्न, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा या वाक्य रचनेस कोणता प्रयोग म्हणतात तर त्यास भावे प्रयोग म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भावे प्रयोग. पुढे पाहूया. सामान्यतः लक्षात ठेवा, भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता कर्म दोन्ही असतात, दोन्हींना प्रत्यय लागलेले असतात आणि क्रियापद कर्त्याच्या कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. आता पहा, पुढीलपैकी अचूक वाक्य शोधायचे तर ते आहे पर्याय क्रमांक 2 अचूक वाक्य. त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता. समोरचा प्रश्न, रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. रजत, रजत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रौप्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रौप्य. तसेच रूपक. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, रत्नचा समानार्थी शब्द कोणता आहे? खडा, जवाहीर. सुवर्णाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कांचन, हेम, कानन. आणि चंदनाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मंगल्य, मलजय. ओके, समोरचा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य आहे मिश्र वाक्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. पहा, यामध्ये काय असतं मित्रांनो, एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले वाक्य असतं, तेव्हा ते मिश्र वाक्य असतं. आणि इथे जे आणि ते काय पहा, आणि इथे जे आणि ते हे उभयान्वयी अव्यय वापरलेली आहेत. समोरचा प्रश्न, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगायचा आहे. पहा मित्रांनो, अति महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये हा प्रश्न जवळजवळ बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ओके, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगायचा आहे. हा आहे अव्ययीभाव समास. ओके, या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अव्ययीभाव समास. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, यामध्ये पहिले पद प्रधान असतं आणि या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो. म्हणजे पहा, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, आजन्म, जन्मापासून, व्यर्थ, अर्थाशिवाय, प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला, ही काही महत्त्वाची उदाहरणे आहेत अव्ययीभाव समासाची. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण मराठी व्याकरणाचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत आणि हे सर्व प्रश्न आपण 2023 मध्ये जेवढ्या TCS IBPS पॅटर्ननुसार झालेले एक्झाम आहेत, म्हणजे 2023 मध्ये जेवढ्या TCS IBPS ने परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांमधून हे प्रश्न आपण तुमच्यापर्यंत आणलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.